नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा कला ही सर्वांसाठी ताकातील भाकरीचा नाश्ता करते तेव्हा आता सर्वजण अगदी आवडीने खात असतात, परंतु आता कला जेव्हा म्हणते की याला ताकातील भाकरी असं म्हणतात तेव्हा अद्वैत म्हणतो की काय काय बोलतेस, आणि हे बघ आपल्या घरामध्ये कोणीही शिळं खात नाही, इतक्या दिवसात तुला हे कळलं नाही का? तेव्हा कला म्हणते की खरं तर आज नैनाताई मला म्हणाली होती म्हणून मी आज तिच्यासाठी ताकातील भाकरी बनवली होती. तिने सांगितल्याप्रमाणे आता नैना लगेच मुद्दा म्हणते की अगं पण मी सगळ्यांसाठी कर असं कुठं म्हटले होते. अगं आपल्या दोघींकरती जर तू केली असती तरी सुद्धा बरं झालं, आणि तुला माहितीच आहे की चांदेकरांच्या घरामध्ये कोणीही शिळं नाही खात म्हणून. तेव्हा कला म्हणते की हो, परंतु आम्ही मात्र आमच्या घरी कायम शिळे खात होतो. म्हणजे शिळं अन्न हे खराब नसते, कारण ते फक्त थोडंसं जुनं झालेलं असतं. कारण कसं की परिस्थितीने अन्न टाकून द्यायचं नाही हे शिकवलेलं आहे ना. मुळे शिळे काही चपात्या भाकऱ्या जर उरल्या तर मस्त त्याचा अगदी चुरा करून त्याला मस्त नटवून सजून त्याला फोडणी देऊन कांदा वगैरे घालून अगदी छान केली जाते. आणि आमच्या घरी तिकडे कायम असे जी काही शिळी पोळी वगैरे उरल्यानंतर नाश्त्याला हेच केलं जातं. तर लगेच सरोज रागाने म्हणते की आमच्याकडे हे असं काही केले जात नाही, आमच्या घरी कधीही शिळं अन्न खात नाही, अगदी पाहिजे तेवढंच अन्न आमच्या घरी बनवलं जातं. कळले ना तुला हे सर्व? तेव्हा अद्वैतला आता त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा आता सरोज म्हणते की तुझं तोंड कधी ही गप्प तर राहत नाही, आणि तुला माहिती होतं की या घरात कोणीही शिळं अन्न खात नाही म्हणून, परंतु तरी सुद्धा तू हे सर्व मुद्दाम केले. अद्वैतला सकाळी सकाळी दही आणि ताक चालत नाही हे तर तुला माहितीच असेल. तेव्हा मात्र आता अद्वैतला आणखीन ठसका यायला सुरुवात होते. अद्वैत आता अगदी ठसका देत असतो. अद्वैतला श्वास घ्यायला अगदी त्रास होत असतो, जोरजोराने तो ठसका देत असतो. सर्वजण आता इतके घाबरतात. तेव्हा आता सरोज सुद्धा घाबरते. पाणी घे. कला सुद्धा आता त्याच्या पाठीत थोड पडते आणि पाणी घे अद्वैत. सर्वांची आता एक प्रकारची धांदल उडते. अद्वैतला खूप ठसका यायला सुरुवात होते. तेव्हा सरोज रागाने म्हणते की बघितलंस ना कसा त्याला त्रास होते, आणि तू जे काही करते ना ती सर्व मुद्दाम करते. त्यावरती आता कला म्हणते की सरोज मॅडम हे बघा, ही माझ्यावर ओरडण्याची वेळ नाही, आता आपण चांदेकरकडे लक्ष देऊयात. एकतर अद्वैतला अस्थमेचा त्रास असतो म्हणून त्याला खूप त्रास होतो. तेव्हा राहुल म्हणतो की थांब, मी लगेच दादा घरातून तो काही आता श्वास घेण्याचा पंप आहे तर ते घेऊन येतो. तेव्हा आता कला म्हणते की नाही दादा थांबा, मी घरामध्ये प्रत्येक ठिकाणी इनहेलर ठेवलेला आहे, मी लगेच घेऊन येते. म्हणून कला लगेच आता तेथे टेबलवर घेऊन येते आणि घाईने ती अद्वैतला देते. तेव्हा आता अद्वैत जोरजोराने त्याने श्वास घेत असतो. तेव्हा रजनी म्हणते की बरं झालं कला, अगं तू घरामध्ये प्रत्येक ठिकाणी इनहेलर ठेवले म्हणून, त्यामुळे ते पटकन हाताला सापडते. तेव्हा मात्र आता सरोज आता अद्वैतला म्हणते की तू वर जा आणि जरा आराम कर, आणि परत तुला जर हे असं कोणी खायला दिले तर मात्र तू विचार करून खात जा. तेव्हा नैना मात्र आता हे जे काही बघून अगदी खुश होत असते, आणि चला शो तर आता संपलेला आहे असं अगदी ती आता खुशून म्हणते. तेव्हा आता अद्वैत आतमध्ये गेल्यानंतर सरोज मात्र आता कलावर खूप भडकलेली असते. सरोज आता कलाला म्हणते की जे काही करते ना ते सगळं काही तू मुद्दाम करते, मुद्दाम तू माझ्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि त्याला मुद्दाम शिळं खायला घालते. तू त्याला मुद्दाम डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नकोस. जे काही होते ना हे सगळं काही तुझ्यामुळे होते, परत तू असं काही करू नकोस. तेव्हा आता कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, मला माहिती नव्हतं की नक्की अद्वैतला ही सर्व नाही चालत, आणि मला मान्य आहे की माझी चूक झाली म्हणून, परंतु त्याच्यासमोर ताट आले तर बघितलं ना त्याने किती आनंदाने ते खाल्ले. तेव्हा आता सरोजला आणखीन राग येतो. आता सरोज रागाने म्हणते की हो, तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की तू अजून माझ्या अद्वैतला त्रास देण्याचा प्रयत्न करू नकोस, डॉमिनेट करण्याचा तर प्रयत्न करूच नको, तुझी मतं तू त्याच्यावर लादू नकोस. तेव्हा कला म्हणते की हो सरोज मॅडम, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की त्याला स्वतःची बुद्धी आहे, त्याला कोणी असं डॉमिनेट करायला नकोच. जे काही आहे तर त्याने स्वतःच्या मनाने विचार करून निर्णय घ्यायला हवे. स्वतःच्या बुद्धीने विचार करायला तो स्वतंत्र आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या बुद्धीने विचार करायला लावणं हे चुकीचं आहे. तेव्हा आता लगेच सरोज रागाने रूममध्ये निघून येते, आणि रूममध्ये आल्यानंतर अद्वैतला विचारते की अरे तुला बरं वाटतं का आता? तेव्हा अद्वैत फक्त मान डोलावतो. तेव्हा लगेच आता सरोज म्हणते की अरे ही मुलगी असं कसं वागू शकते, मला खरंच काही या मुलीचं काही कळत नाही. अरे तुला सकाळी सकाळी दही आणि ताक चालत नाही हे त्या मुलीला माहिती आहे, तरी सुद्धा तिने तुला ती भाकरी खायला लावली, आणि एरवी सुद्धा ती तुझ्यावर हक्क गाजवत असते, आणि तुझ्याबद्दल तिला सगळं काही माहिती आहे हे सगळ्यांना ती सांगत असते. आणि आता मात्र तिची ती अक्कल कुठे गेली होती? तुला इतका त्रास तिने अगदी ते खायला दिल्यानंतर झाला. बायको आणि बायको म्हणून तिला फक्त मिरवायचं असतं. आणि खरं सांगते की खरंच
खरंच मुलगी आता मला खरंच खूप असह्य व्हायला लागली, मला ती सहन होत नाही आणि इतका त्रास होतोय मला. आपण चांगले आहोत म्हणून आपण ह्या मुलीकडे किती असं दुर्लक्ष करायचं. बरं अद्वैत जाऊन दे, तू आता आराम कर, स्वतःची काळजी घे. जर काही लागले तर तुम्हाला आवाज दे, मी लगेच येते, मी रूम मध्येच आहे. तेव्हा सरोज रूम मधून खाली येत असते आणि आता कला ही अद्वैतसाठी काहीतरी खायला घेऊन किंवा ज्यूस प्यायला घेऊन जात असते. तेव्हा मात्र आता कलाचं लक्ष जातं. कला आता सरोजकडे एकटक पाहत असते आणि सरोज रागाने कलाकडे बघत असते. सरोज आता आपल्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा कला विचार करते की नक्की आता ह्या आमच्याच रूममध्ये गेल्या होत्या तर नक्की चांदेकर आणि त्यांच्यामध्ये काहीतरी असं बोलणं झाले असेल आणि आता मात्र त्या ज्या पद्धतीत माझ्याकडे बघून गेल्या ते बघून मात्र मला आपल्या नात्यांची म्हणजे आमच्या नात्याची आता काळजी वाटायला लागली. काही झालं तरी मला आता चांदेकरला समजावंच लागेल की नक्की जे काही तू आता सध्या वागतो आणि सध्या तुझ्या डोक्यामध्ये जे काही विचार आहे ना ते सगळे विचार हे तुझे नाही आणि कोणीतरी तुला मुद्दाम हे सर्व करण्यासाठी भाग पाडतं. आता अद्वैतला मला हे सर्व समजावं लागेल. एकदा की याची दृष्टी बदलली तर अर्ध काम मात्र सोपं होईल. तेव्हा मात्र आता कला ही रूम मध्ये येते. अद्वैतला विचारते की काय रे, तुला बरं वाटतं का, आणि चल आता ही सूप पिऊन घे आणि तुला बरं वाटेल. तेव्हा मात्र अद्वैत तिला विचारतो की काय माझी ॲलर्जी पुन्हा अशी ट्रिक होईल असं काही यात घातलेलं नाही ना. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर नाही रे, अरे काहीतरी बदल व्हावा, काहीतरी वेगळं व्हावं म्हणून काल मी ही भाकरी केली होती, परंतु मी विचार करायला हवा होता कारण काल तुला जो काही त्रास झाला आणि खरंच त्याबद्दल खरंच सॉरी. आणि मनात आता कला म्हणते की अरे म्हणणार आहे, अरे मी केव्हाची वाट पाहते की दॅट्स ओके खरे म्हणून. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की दॅट्स नॉट अलाउड ओके. आपण फक्त स्वतःची मनमानी करायची आणि नंतर मात्र कम्फर्टेबिलिटीवर गप्पा मारायच्या. आता कला विचारते की चांदेकर अरे असं का बोलतोस. तर अद्वैत म्हणतो की मी जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो. तुला माझ्या साध्या गोष्टी माहिती नाही, किती दिवस झाले तू या घरामध्ये राहते. थोडक्यात म्हणजे काय, आपण फक्त आपल्या मनासारखे वागतो, समोरच्याला काय हवं काय नको याकडे लक्ष देत नाही. जे काही करायचं ते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने करतो. याला नातं म्हणतात का. आणि नंतर यायचं आणि सॉरी म्हणायचं. नातं म्हणजे काय असतं की एकमेकांच्या ज्या गोष्टी असतात तर त्या एकमेकांना न सांगता समजल्या पाहिजे, त्याला नातं म्हणतात. आणि हे सगळं काही असंच असेल तर हे नातं ताणण्यात काय अर्थ आहे. म्हणजे नात्याला पुढं कशाला न्यायचं, कारण एकमेकाबद्दल काही माहितीच नाही, एकमेकांना फक्त त्रास द्यायचा. मग नातं पुढे नेऊन काय उभं. जे काही बोलतो त्याबद्दल तुला काय वाटते. तेव्हा आता कला म्हणते की मला असं वाटतं की तू आता फक्त यावेळेस सूप पिऊन घ्या, तुला आता त्रास होतो, या विषयावर आपण नंतर सुद्धा बोलू शकतो. आणि तेवढ्यात रोहिणी तेथून जात असते. रोहिणीच्या कानावर मात्र अद्वैत आणि कला या दोघांचं बोलणं पडतं. तिला आता हे बोलणे ऐकू आल्यानंतर ती लगेच तेथेच थांबते. तेव्हा आता अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ चल आता खरा विषय निघलेला आहे, त्यामुळे आता विषय काढूयात. तेव्हा कला म्हणते की अरे कंपॅरेबिलिटी या शब्दाने माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि शेवट सुद्धा त्याच शब्दाने होतो, त्यामुळे कसला आला खरा विषय आणि मी कुठे पळून जाऊ आणि का पळून जाऊ. आणि खरं चांदेकर मी तुला हे सांगते की मी काही प्रश्नामध्ये अडकलेले आहे, त्यामुळे माझा गोंधळ होतोय. तेव्हा आता अद्वैत विचारतो की कसला गोंधळ. तर कला खाली बसते आणि हे सगळं काही आहे चांदेकर. आपल्यामध्ये कम्फर्टेबिलिटी हा शब्द आलाच कुठून, कारण या अगोदर तर तो शब्द आपल्यामध्ये कधीही नव्हता. बाकीचे सगळे विचार अचानक हे असे गायब झाले आणि हा एकच विचार असा तुझ्याकडे आलाच कसा. बरं हे सगळं काही आहे तर तुला एका महिन्याच्याच आतमध्ये ते शोधून काढायचं आहे आणि हे जे काही आहे आणि हे सगळं शोधायला एकच महिना का, तुला काही कुणाला अगदी सिद्ध करायचं आहे का. तेव्हा आता रोहिणी बाहेर काही नाही या दोघांचं बोलणं ऐकत असते की हे बघ आता मला हा प्रश्न पडलेला आहे की नक्की हे नातं तुला समजून घ्यायचं की किंवा दुसऱ्याला तुला समजून द्यायचे. आपण एकमेकांसाठी कम्फर्टेबल आहोत किंवा नाही. हे बघ लग्न झाल्यापासून आपल्यामध्ये खूप असे वाद तर झालेच, परंतु आता मात्र कोणीतरी असं तराजू घेऊन बसल्यासारखं हे नवीन आपल्यात काय असं सुरू झाले बरं. तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की बापरे, म्हणजे सरोज वहिनी अद्वैत बरोबर जशी खेळ खेळते तशी ही कला सुद्धा आता याच्याबरोबर अशा नवीन खेळी खेळायला हिने सुरुवात केल्या की काय. याच्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ही मुलगी शोधण्याचा प्रयत्न करते, परंतु आता नाही. हे जे काही मुलगी करते ना ते सरोज वहिनीला आता लगेच
तो जाऊन सांगायला हवे म्हणून रोहिणी लगेच सरोजला आता कलाचं हे सर्व बोलणं सांगायला निघून जाते। त्यावरती कला ही अद्वैतला विचारते की नाही ना तुझ्याकडे या प्रश्नांचे उत्तर, मग तूच विचार कर की माझ्या मनातील प्रश्न जाणून तू काय करू शकतो। तेव्हा आता अद्वैत काही उत्तर देत नसतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो बोलत बोलत बाहेर निघून जातो। तेव्हा कला लगेच आता त्या भिन्नता या गुणापुढे लिहिते की स्वतःचा विचार करण्याचा जो काही बुद्धीने जो विचार करायचा आहे त्याचा अभाव। त्यानंतर आबा इकडे मंदिरामध्ये येतात आणि मंदिरामध्ये आल्यानंतर ते आता देवीची ओटी वगैरे भरण्यासाठी सर्व काही नारळ वगैरे घेऊन येतात। देवीला हात जोडून प्रार्थना करतात। पुजाऱ्यांच्या हातामध्ये आता सर्व ते सामान देतात आणि आबांना मात्र एका गोष्टीची कायम चिंता असते, कारण आता देवी आईने म्हणजे जो काही शाप आता चांदेकर घराण्याला मिळालेला आहे तर आबा त्यामुळे कायम टेन्शनमध्ये असतात। देवी आईला हात जोडून म्हणतात की देवी आई हे बघ, अगं आमच्या चांदेकर घराण्याला मिळालेला जो काही शाप आहे तर त्या शापानुसार आता माझं मन अगदी धास्तावलेलं आहे आणि आता मात्र आणि त्यात म्हणजे आत्ताच मला समजलेलं आहे की आमच्या चांदेकरांचं तिसरं हे शेंडेफळ म्हणजे माझा नातू सोहम सुद्धा त्याची जोडीदार निवडलेली आहे। देवी हे बघ अद्वैत काय सोहम काय या सगळ्या पोरांची मनं अगदी साफ आहे, त्यामुळे तू त्यांच्या नात्यावर काही असं सावट आणू नको। तेव्हा आता आबा नारळ फोडण्यासाठी अगदी खाली बसतात आणि आबांचा नारळ फोडताना मात्र आता ते खाली बसल्यानंतर थोडासा कुर्ता हा फाडला जातो। तेव्हा मात्र आता गुरुजी म्हणतात की आबासाहेब अहो तुमचा कुर्ता फाडला। तेव्हा आता आबा हे आता लगेच बघतात तर काय त्यांचा खरंच कुर्ता हा थोडासा फाटलेला असतो। तेव्हा आबांचा जीव आणखीनच धाकधूक होतो। आबांना आता काय करू आणि काय नाही ही सुचत नाही। आबांना चक्कर यायला सुरुवात होते। गुरुजी तेवढ्यात आबांजवळ धावतच येतात, आबांचा हात धरतात आणि आबा काय झालं असं विचारतात। आबांना पाणी प्यायला देतात आणि त्यांना एका ठिकाणी शांतपणे बसवतात। तुम्हाला बरं वाटेल पाणी प्या बरं। तेव्हा आता गुरुजी विचारतात की आबा अहो काय झालं तुम्हाला। तेव्हा आता आबा म्हणतात की अहो गुरुजी मला भीती वाटते, कारण आमच्या मूळ गावी जाऊन कधी आमची एकही पूजा झालेली नाही। तेव्हा आता गुरुजी म्हणतात अहो देवाचं करण्यासाठी कधीही उशीर नसतो, तुम्ही जे काही आहे ते सर्व आता सुद्धा करू शकता। तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो खूप दिवस झाले मी गावाकडे सुद्धा गेलेलो नाही आणि ते देवीची पूजा सुद्धा आता झालेली नाही। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की बरं ठीक आहे तुम्ही आता ही पूजा करून टाका। तेव्हा आबांना अगदी आता देवीला हात जोडतात। आबा लगेच आता तिकडे गावाकडे पूजाला जायचं ठरवतात। तेव्हा मात्र आता आबा लगेच खुश होऊन आता पळसंब्याला अगदी ग्रामदेवता आहे तर त्या मंदिरात पुजाऱ्याला फोन करतात आणि तेथे फोन लागला का असं विचारतात। आबा चांदेकर मला पळसंब्याला येऊन देवीची पूजा करायची आहे असं ते फोनवर सांगतात आणि जे काही श्याम सुंदर आपले गुरुजी आहे ना त्यांच्या घरी जाऊन मला त्यांच्या घरच्यांची भेट सुद्धा घ्यायची आहे आणि हो चालतंय इकडे निघाल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा फोन करते। आणि आबा आता फोन ठेवतात। आबांचा थोडासा जीवात जीव येतो। त्यानंतर मात्र आता इकडे सरोज म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला अर्ध्या तासाने फोन करते। तेवढ्यात मात्र आता हे सर्व सांगण्यासाठी रोहिणी घाईने तेथे आलेली असते। रोहिणीला बघून आता सरोज विचारते की काय काम आहे पटकन बोल, एकतर माझ्याकडे वेळ नाही म्हणून। तेव्हा आता म्हणते की अगं सरोज वहिनी मी तुला जे काही सांगते ना ते लगेच आता तू ऐकून घे। ते ऐकल्यानंतर मात्र तू सगळी काही कामं आपोआप बाजूला ठेवशील, मी जे काही म्हणशील त्यावर तू विचार करत बसशील। तेव्हा सरोज रागाने म्हणते की जे काही मुद्द्याचं असेल ते पटकन बोल। तेव्हा मात्र आता लगेच रोहिणी कलाचं जे काही अद्वैतला ती सांगत असते ते सांगायला सुरुवात करते। अगं तुझी ती सून आहे ना तिच्याकडे असंख्य असे प्रश्न आहेत, तिला असंख्य प्रश्न पडलेले आहेत। तेव्हा मात्र आता सरोजला काही कळत नसतं। सरोज म्हणते की ए बाई जे काही आहे ना ते पटकन सांग, तुझी सून सारखं हेच करत असते, जे काही आहे ना मुद्द्याचं ते पटकन बोल, सारखी तडतड बडबड करत असते। तेव्हा आता रोहिणीला राग येतो। रोहिणी म्हणते की बरं सरोज वहिनी जे काही सांगते ना ते मी तुझ्या भल्याच सांगत असते आणि डायरेक्ट आता मुद्द्यावरच येत। आणि हे बघ ती मुलगी आहे ना ती कला अद्वैतला विचारत होती की आपल्यामध्ये कम्फर्टेबिलिटी हा शब्द आलाच कुठे, असे म्हणणे होते की त्याच्या मनामध्ये दुसऱ्या तिसऱ्याच व्यक्तीने काहीतरी भरवलेले आहे का। इनफॅक्ट म्हणजे ती आता महिन्याच्या शेवटी कुणाला निर्णय द्यायचा आहे हे सुद्धा ती त्याला विचारत होती। तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ त्या मुलीला मी अजिबात घाबरत नाही म्हणून। त्यावरती आता रोहिणी म्हणते की हे बघ
इथे घाबरण्याचा कुठे विषयच येत नाही आणि तू अद्वैतला चांगलं किंवा वाईट हे समजून सांगते, तसे ती सुद्धा करणारच. ती त्याला चांगलं किंवा वाईट नाही सांगणार, ती फक्त त्याचा ब्रेन वॉश करणार, ती त्याचे कान भरणार, त्याची दिशाभूल करणार आणि अद्वैतला ती आपल्या जाळ्यात उडेल. आणि एकदा की अद्वैत तिच्या घशामध्ये आला आणि जे काही तू त्याला बांधून ठेवलेलं आहे ते सर्व मोडून जाईल, तेव्हा आता सरोज म्हणते की हे बघ रोहिणी, मी तुला सांगून ठेवते की जेव्हा माझा बिझनेस चालत नाही तेव्हा सरोज चांदेकर मात्र एक ट्रिप वापरते, रिव्हर्स सायकोलॉजी मी वापरते आणि अद्वैतच्या बाबतीत सुद्धा आता मी तेच करणार, तेच वापरणार. तेव्हा आता हे ऐकून रोहिणी खुश होते. रोहिणी म्हणते की कमाल आहे ग सरोज वहिनी तुझी, अगदी बेस्ट आयडिया आहे तुझी, चल आता मी जाते. आणि लगेच रोहिणी बाहेर निघून जाते. तेव्हा आता सरोज विचारात पडते. त्यानंतर आता इकडे अद्वैत मात्र फोनवर बोलत बोलत सर्व काही व्यवस्थित पार पाडतो. आणि आता फोनवरून बोलणं झाल्यानंतर मगाशी खरे नेमकं काय बोलत होती तो खऱ्याच्या बोलण्याचा आता विचार करत असतो. म्हणजे ती आईविषयी जे काही बोलते, म्हणजे आई ही सर्व मला सांगते असा तिला संशय आहे, तर असे तिला सांगायचे असेल तर. आणि तेवढ्याच सरोज आता अद्वैतला आवाज देते आणि अद्वैत लगेच आईकडे येतो. सरोज म्हणते की बरं झालं तू येतेच भेटला, अरे मला तुझ्याशी थोडंसं जरा बोलायचं होतं, चल. तेव्हा मात्र तेथे 2 बॅग भरलेले असतात. तेव्हा लगेच आता अद्वैत विचारतो की आई अगं काय झाले, तू कुठे बाहेर निघालीस की काय, कुठे चालली की काय. तेव्हा म्हणते सरोज म्हणते की हो रे, मी तुला तेच सांगण्यासाठी येथे बोलावलं होतं, कारण मी जरा बाहेर जाऊन येते. तर अद्वैत विचारतो की आई अगं पण असं अचानक. सरोज म्हणते की अरे काही नाही, घरातील वातावरण खूप असं बदललेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जरा मी बाहेर फिरून यावे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं काय झालं. सरोज म्हणते की अरे मी तुझ्या विरोधात म्हणजे तुझ्यात आणि तुझ्या बायकोत फूट पाडते, परंतु अरे तसं काही नाही. अरे मला काळजी तुझी असते, तुझ्या बाबतीत काही असं चुकीचं व्हायला नको. आणि तुला आठवते का शाळेत असताना जर तुला कोणी त्रास दिला तर मी सगळ्यांना येऊन जाब विचारायचे आणि कुणाची हिंमत सुद्धा परत तुला त्रास देण्याची होत नव्हती, कारण मी तेव्हा तसं होऊन देत नव्हते. आणि आता सुद्धा तुझ्या बाबतीत जे काही घडते ते कसे मी तुझ्या बाबतीत होऊन देऊ शकेल. त्यामुळे मला असं वाटतं की काही महिने काही वर्ष मी घरापासून जरा लांब राहते, म्हणजे सगळ्यांना त्यांच्या मनासारखं वागता येईल. तेव्हा सरोजचा हा एक प्लॅन असतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं तसे काही नाही. तेव्हा सरोज म्हणते की मला एक गोष्ट खरं सांग, मी तुझ्यावर जबरदस्ती तर नाही ना करत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई मी तुला कधी असं म्हणलो का, कधी तू माझ्या वागण्यातून तुला हे जाणवले का. आई अगं तू काय माझ्या भल्याचाच विचार करणार ना. तेव्हा आता सरोज म्हणते की हो करेक्ट, अरे पण माझं मन मला खातं, मला असं वाटत होतं की माझ्या मनात असं विचार करत होते की मी तुझ्यावर काहीतरी जबरदस्ती करते, म्हणून तुझ्या मनाविरुद्ध काही निर्णय घेण्यासाठी तुला भाग पाडते, माझी मत मी तुझ्यावर लादते, परंतु खरं तसं काही नाही. अरे फक्त मी माझं मत मांडत होते, बाकी काही दुसरं माझ्या मनामध्ये नव्हतं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई अगं पण तू असं का करशील, आतापर्यंत तू प्रत्येक गोष्टीमध्ये मला समजावत आली, गाईड करत आली, आणि अगं तो तुझा हक्क आहे, ते गरजेचं सुद्धा आहे, कारण मी तुझा मुलगा आहे. आणि बाय द वे आई अगं तू इतका इमोशनल विचार का करतेस. तेव्हा आता सरोजच्या अगदी मनासारखं होत असतं. ती बरोबर अद्वैतला आपल्या प्लॅन मध्ये गुंतवते. अगं आई तू आहेस म्हणून आपला चांदेकर हे अगदी एम्पायर उभं आहे बरं आई. तेव्हा आता अद्वैतचे ही बोलणे ऐकून सरोजला मात्र खूप असा आनंद होतो. तेव्हा आता सरोज अद्वैतला म्हणते की पण जेव्हा माझ्या मुलाचा विषय येतो मात्र सगळं काही बाजूला पडते, आणि जेव्हापासून तू जन्माला आलास तेव्हाच मी ठरवलं होतं तुला तुझ्या आयुष्यामध्ये कुठलीही तडजोड करायला लावू नये, आणि मग मला मेहनत करावी लागली तरी सुद्धा चालेल, अगदी कठोर निर्णय घ्यावे लागले तरी सुद्धा चालेल, काही तडजोड करावी लागली तरी सुद्धा ती मला चालेल. केव्हा माझ्या पाठीशी अगदी अख्खं घर आपल्या उभं होतं, त्यांना माझ्याविषयी एक प्रकारची खात्री होती, मी तुझ्यावर चांगले संस्कार करते म्हणून, समाजात एक चांगला माणूस म्हणून कसं तुला तयार करता येईल याचा मी एक प्रकारे चांगला विचार करू शकते. तेव्हा सगळेजण माझ्या पाठीशी होते म्हणून मी खरंच खूप निर्धास्त होते, परंतु हे बघ ना, अरे आता अद्वैत तसे राहिले नाही, आता घरातील परिस्थिती पूर्ण बदलली, तुझा संसार ह्या आपल्या घरातील इतका मोठा विषय झाला, अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जरी मी तुला समजवायला आले तरी सुद्धा त्याचा आपल्या घरातील लोक चुकीचाच अर्थ काढतात, आणि तो पण घरातील सगळ्यांकडून हे होतंय, सगळेजण चुकीचा अर्थ घेतात. त्यामुळे सारखा एक विचार करून मला असं वाटतं की बिझनेसमुळे मी जास्त प्रॅक्टिकल झाले की काय, म्हणजे हे बघ काही गोष्टीमध्ये इमोशन्स, आणि कदाचित हे सुद्धा खरं असेल, कारण कुठेतरी याचं मला खूप असं वाईट वाटतं, कारण माझा संसार मला नाही सांभाळता आला, म्हणून सरोज थोडंसं अगदी इमोशनल होण्याचं नाटक करते, थोडीशी हर्ट होण्याचं ती आता अद्वैतला दाखवते. तेव्हा आता अद्वैत लगेच भावुक होतो. अद्वैत म्हणतो की आई अगं
तू असा विचार का करतेस? काय बोलते आई तू हे सर्व? आई हे बघ, तू अजिबात असा विचार करू नको. आई हे बघ, मी इमोशन्स पेक्षा बुद्धीला जास्त महत्व देतो. जे काही शिकलो आई मी तुझ्याकडूनच शिकलो, त्यामुळे प्लीज तू चुकीचा विचार करू नको. आणि आई एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा आता सरोज मुद्दाम डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणते आणि डोळ्यातील पाणी पुसते. अद्वैत आता त्या बॅग घेतो, त्या बॅग परत कपाटामध्ये ठेवून देतो आणि म्हणतो की बाकी कोणी माझ्या आयुष्यामध्ये असो किंवा नसो, परंतु माझी आई माझ्या आयुष्यामधून कधीही जायला नको. माझी आई आहे म्हणूनच मी आहे. मला मान्य आहे की आई नेहमी मी माझा एक वेगळा विचार करतोय. केवळ तुझा आधार माझ्या मागे आहे, नाहीतर वेगळं असं अस्तित्व माझं काही नाही. आई समजतेस का तुला मी काय म्हणतो ते? तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की हो बाळा, सगळं काही समजते. तेव्हा मात्र आता सरोज सुद्धा, आता सरोजच्या डोळ्यात जे पाणी आलेलं असतं, अद्वैत आपल्या हाताने आईच्या डोळ्यातील पाणी पुसतो. तेव्हा सरोजला आणखीन आनंद होतो आणि आता ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, खरंच आज माझ्या डोक्यावरील एक खूप मोठं असं ओझं उतरलं आणि चल अद्वैत आता मी ऑफिसला जाते. तर अद्वैत म्हणतो की हो आई, ऑफिसमध्ये तू गेल्यानंतर. तेव्हा आता सरोज म्हणते की हो अद्वैत, मला माहिती आहे की ऑफिसमध्ये गेल्यानंतर अकाउंट डिपार्टमेंटशी बोलते आणि तुला सर्व काही व्यवस्थित सांगायला सांगते. तेव्हा आता सरोज ऑफिसला निघून जाते. तर अद्वैत आता आई आता कुठेही जाणार नाही म्हणून अगदी खुश होतो. आणि परत एकदा सरोजने मात्र अद्वैतवर आता वेगळंच काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि तो तिचा वर्क होतो. त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला ही संगीताला फोन करते आणि संगीताला फोन करून सांगते की आई, मी सरोज मॅडमला नाही आवडत, त्यांना मी या घरामध्ये नकोय, त्यामुळे हे जे काही आहे ते सर्व त्या मुद्दाम करतात. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर संगीताला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा मात्र आता जेव्हा ऑफिसमधून आता अद्वैत घरी येतो आणि कला ही फोनवर आईला जे काही सांगत आहे, तेव्हा मात्र आता अद्वैतने हे सर्व ऐकलेले असते. अद्वैत आता जोरात खरे असं ओरडतो. तेव्हा आता घरातून रोहिणी, नैना आणि राहुल हे सर्वजण बाहेर येतात. तर कला जे काही आहे तर ते बोलत असताना मात्र अद्वैतचा तो मोठा आवाज ऐकून कलाला धक्का बसतो आणि आता संगीताचा फोन सुद्धा चालू असतो. तेव्हा मात्र संगीता तिकडे सर्व काही ऐकत असते. तर अद्वैत इतका ओरडत असतो की कुणाला सांगत होती माझ्या आईबद्दल तू? मुद्दाम करते काय? सांग ना, माझी आई काय असं मुद्दाम करते, सांग, दे उत्तर. तेव्हा आता संगीताला हे ऐकून खूप असा धक्का बसलेला असतो, कारण जे काही अद्वैत रावांनी गैरसमज करून घेतलेला आहे तो सर्व आणखीनच गैरसमज झालेला आहे. तेव्हा आता कला ही अद्वैतकडे पाहत असते, ती काही एक उत्तर देत नाही. त्यानंतर मात्र आता राहुल, रोहिणी, नैना यांना खूप असा आनंद होतो, परंतु कलाला आता अद्वैतला काय असं उत्तर देऊ, अद्वैतचा गैरसमज कसा दूर करू असे होते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.